मुंबई MMR मधील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरामध्ये आता 3 रुपयांनी तसंच कूल कॅबच्या दरामध्ये 8 रुपयांनी वाढ होती आहे आणि अर्थातच त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशाला चांगली झळ बसती आहे। या नव्या दरानुसार भाडेवाढ करण्यासाठी मीटरमध्ये फेरबदल करण्याची मुदत एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत आहे आणि तोपर्यंत सुधारित भाडे आकारणीचा चार्ट आता देण्यात येतोय। दरम्यान ऑटो रिक्षाचे जुने दर जर आपण बघितले तर 23 रुपये होते आणि त्यासाठी आता 26 रुपये मोजावे लागतील, तर टॅक्सीचे दर 28 होते, आता 31 रुपये आपल्याला मोजावे लागतील। तर दरवाढीच्या संदर्भात टॅक्सी चालकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत पाहूया। दिवसांदिवस महागाई वाढत चालली आहे, त्याबद्दल काय हे नाही, पण काही गोष्टी म्हणजे कसं की आता ह्या 8 दिवसापूर्वी सगळे मीटर पास झालेले आहेत आणि 1500 रुपये खर्च झालेला आहे आणि आता परत वाढल्याच्या नंतर परत 1500 रुपये खर्च होतोय। मग ते दृष्टीकोन जरा टॅक्सीवाल्यांना जर ते महागाचं पडतं ना, सगळं एकदम भारी पडतंय। ते महागाई एवढी वाढली ना, आता हे पैसे पण नाही परवडत आम्हाला। वाढला ठीक आहे, पण काय वाढला पाहिजे, महंगाई मध्ये बढ़ना पाहिजे मीटर। दुनिया के अंदर सिर्फ टैक्सी का भाव ही नहीं बढ़ा है, आप हो या कोई भी हो, कोई भी आम जनता हो, सारी दुनिया के अंदर हर एक चीज़ को खरीद रहे। अब समझ लो एक वड़ा पाव खरीद रहा तो 15 रुपये की जगह आज 20 रुपये का खरीदने लगा, तो उसको एहसास हो रहा है ना कि भाई वड़े पाव का भाव बढ़ गया, तो कल को ये टैक्सी चालक सिर्फ गैस टैक्सी मेंटेनेंस ऑयल पे नहीं चलेगा, उसकी भी ज़िंदगी है, उसका भी खाना है, उसका भी पहनना है। रास्ते पे मैं भी चलूँगा, मेरे भी बच्चे वो भी बढ़ रहे हैं, वो भी खाएंगे पिएंगे। 3 रुपया अगर टैक्सी और रिक्शे का बढ़ गया, 2 रुपया बढ़ गया तो जनता का जेब खाली हो जाएगा। और 100 रुपया 200 रुपया किलो टमाटरे हो गए, मिर्ची हो गई, सारे इसमें जेब नहीं खाली हो रहा है। आज घर का तेल खाने वाला वो कहाँ पहुँच गया, तुअर का दाल कहाँ पहुँच गया, वहाँ जेब खाली नहीं है जनता का। सिर्फ 3 रुपये में जनता का जेब खाली हो जाएगा टैक्सी और रिक्शे का। जहाँ भाड़ा बढ़ा 10 सवाल हमारे पैसेंजर यहाँ बैठेंगे, कम से कम 2 महीना हमको समझाना पड़ेगा उनको, 2 महीना उस 3 रुपये के लिए। तर भाडेवाढीविषयी रिक्षा चालक आणि सर्वसामान्य प्रवासी यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपल्यासोबत काही रिक्षा चालक आहेत। दरवाढ झालेली आहे, खरं तर महागाई वाढताना पाहायला मिळते, दरवाढ सुद्धा झालेली आहे, काय नेमकी प्रतिक्रिया तुमची? कारण महागाई तर वाढलेली आहे, आता रिक्षाचं सगळं मेंटेनन्स आहे, सगळं भाव वाढले आहेत। आम्हाला जरा बरं वाटलं, 2-3 वर्ष वाढले, ते चांगलं छान झालं। पण ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।